साधारण 3 ते 4 महिन्यापूर्वीचा काळ। आम्ही सह्याद्रीच्या घनदाट जंगलात भटकंती करताना जंगलाच्या मधोमध अगदी मानवाच्या वस्तीपासून दूर एक छोटस लाकडी घर उभं होतं। त्या घरात राहत होता एक 80 वर्षीय वृद्ध, पांढरा शुभ्र दाढी असलेला, सूर्यासारखा तेजस्वी डोळे असलेला, पण काळाच्या प्रवाहात शांततेची ऊब शोधणारा एक 80 वर्षीय ढेबे बाबा आमच्या नजरेस पडले। आम्ही त्यांच्याशी गप्पाही मारल्या, त्यांचा व्हिडिओही बनवला होता, पण त्याच वेळेस आम्ही या बाबांची मदतही करायचं ठरवलंही होतं। किती वर्षाला राहताय तुम्ही इथं? इथं मला तरी 40-50 वर्ष व्हायला आली. अरे या अख्ख्या जंगलात एकटेच तुम्ही एकटेच राहताय? हा, एकटं. भीती नाही वाटत? काय नाही असं मला वाघ सुद्धा किती बारे अडवलं होत. वाघ बिबट्या पण दिसतो तुम्हाला? बिबट्या. वेल्हे तालुक्याला सह्याद्री पर्वत रांगांनी वेढलेला आहे। उंचच उंच डोंगर रांगा, घनदाट जंगल आणि पावसाळ्यात तुफान पाऊस। या बाबांचं घर पाहिलं तर त्याच्यावरती छतही व्यवस्थित नाही। त्यांनी तात्पुरते टाकलेले कागद फाटलेले होते, त्यामुळे आम्ही त्याच वेळेस ठरवलं होतं की यांना ताडपत्रीची व्यवस्था करायची आणि बाबांना चांगले कपडे घेऊन द्यायचे। आम्ही बाबांचं आधीचं रूप आणि नंतरचं रूप हे व्हिडिओ मध्ये आपण बघतच आहोत। बाबांनी ज्यावेळेस कपडे घातले तर त्यावेळेस आम्ही एकदम बाबांना पाहून थक्कही झालो। इतका सुंदर देखणं रूप बाबांचं होतं। आम्ही मदत करायला बाबांच्या घरापर्यंत पोहोचलो। तुम्हालाही नक्कीच पोहोचायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण अवश्य पहा, जेणेकरून तुम्हाला इथपर्यंत येणं सोपं होईल। तर चला मग आपण व्हिडिओची सुरुवात करूया। एकदा बाबा मिशीवर फिरू एकदा, असं जरा एकदम भारी वाटतंय आज बाबांकडे बघून। ढेबे बाबांना मदत म्हणून पोचवायच्या सर्व गोष्टी आम्ही कलेक्ट केल्या आणि वेळेतच राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या भोतोंडे खिंड येथे आम्ही सर्वजण एकत्र मिळालो। आत्ता आपण खिंडीत आलेलो आहे, इथे गाडी लावलेल्या आहेत। आपल्या सोबत आहेत सुनील कामटे सर आहेत, निशांत आवडे सर आहेत आणि मागे जो व्हिडिओ केला होता ते ढेबे दादाही आज मदतीला आलेले आहेत। असंच आपण आता पुढे जाऊयात। पावसाचे वातावरण आहे, दादा आहेत की नाही माहित नाहीये। लवकर पोचू, त्यांना जास्तीत जास्त मदत होती का बघू आणि या व्हिडिओतून त्यांना अजून मदतीचं आव्हानही करूयात। तर चला आपण आता ह्या खिंडीत गाडी लावलेली आणि या खिंडीतून पुढे प्रवास करूयात, कारण की हा जंगलाचा परिसर आहे आणि आपण त्यांना मदत करण्यासाठी याच रस्त्याने जायचंय। तर चला सुरुवात करूयात। बरोबर समोर राजगड किल्ला, या खिंडीतून पुढे आलो आणि याच रस्त्याने पुढे गेला की तोरणा किल्ला। हा राजगड ते तोरणा रेंज ट्रेक आहे आणि ही वाट दाखवण्याचं कारण की तुम्ही जर कधी मदत करण्यासाठी इच्छुक असाल तर या रस्त्याने तुम्हाला जाता यावं किंवा समजण्यासाठी सोपं असावं म्हणून ही वाट आहे। आणि दादांसाठी, ढेबे बाबांसाठी चाललेली मदत बघताय तुम्ही, वजन आहे खूप, त्यामुळे हे चालत जाऊन तिथे पोहोचवणंही थोडं त्रासदायक आहे। तुम्ही अवघडला की मला सांगा बरं का, आपण पुढे शेअर करत जाऊ। खिंड सोडून बऱ्यापैकी पुढे आलोय। काही ठिकाणी अशा बघतो ना आपण एकदम दऱ्या आहेत, थोडस अवघड वाट आहे आणि येथे येताना खास करून तुम्ही आजूबाजूला लक्ष ठेवलं पाहिजे। कधी आपण फक्त पायवाट पुढे बघत जातो, पायवाट येणे जाताना शक्यतो तुमचं मोबाईल किंवा इतर ठिकाणी लक्ष देऊ नका, पायच्या खाली लक्ष द्या, कारण की या दिवसामध्ये नुकताच पाऊस सुरू झालाय। या दिवसामध्ये सापांचं प्रमाण बाहेर पडण्याचं जास्त असतं आणि या सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांमध्ये प्रमाणाच्या बाहेर साप आहेत, त्यामुळे चालताना नक्कीच काळजी घ्या आणि साप दिसला तर घाबरून जाऊ नका, आहे त्या जागेवर शांत उभं राहा, त्यांना थोडंसं पुढे जाऊन द्या। आणि सगळ्यात त्याहून महत्त्वाची की या जंगलदाऱ्यांमध्ये बिबट्यासारखे प्राणी भरपूर आहेत,
तुम्हाला रानडुकराचाही धोका जास्त राहतो. त्यामुळं तुम्ही आसपासच्या परिसरात लक्ष ठेवा, कारण की आपण प्राण्यांना बघत नाही, पण आपण या जंगलातून चालताना आपल्याला 100 वेळा त्या वन्य प्राण्यांनी बघितलेलं असतं आणि आपल्यावर पूर्ण लक्षही ठेवून असतात. तुम्ही विश्वासही ठेवणार नाही, इतकं बारीक लक्ष आपल्या हालचालींवरती हे प्राणी ठेवतात. त्यामुळं जंगलदाऱ्यांमधून फिरताना सभोवताली काय आहे, काय हालचाल आहे का, जर असं वाटलं धोक्यासारखं आहे तर तिथून लवकर सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हा. आत्ता आपण बऱ्यापैकी म्हणजे निम्म अंतर चालत आलोय, अजून बरंच चालायचं आहे. किल्ले राजगड ते किल्ले तोरणा हा रेंज ट्रेक खूपच प्रचलित आहे आणि याच ट्रेकच्या दरम्यान या ढेबे बाबांचं घर होतं. त्यामुळे आम्ही संजीवनी माचीपाशी उतोंडे खिंडीत गाडी लावली आणि या घनदाट जंगलातून चालायला सुरू केली. आसपासचा परिसर जर तसा पाहिलात ना तर एकदम घनदाट जंगल आहे. या जंगलातून चालताना पक्ष्यांचा किलबिलाट तर होताच आणि मधून अधून वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज येत होते आणि त्यातच भर दाट दुखे आमच्या स्वागतालाही तयार होते. यातून चालत आम्ही पुढेही निघालो होतो. मित्रांनो, आपण आता बाबांच्या घराकडे चाललोय आणि आता वाटेत आम्हाला सर्वांना बिबट्याचा आवाज आलाय या ठिकाणी आणि खिंडीत मी काही वेळ येण्यापूर्वी देखील तो आवाज आला होता. म्हणजे बिबट्याचा या जंगलामध्ये किती मोठ्या प्रमाणावर मुक्त वावर आहे हे आपल्या लक्षात येते. होतो म्हणून ते मगाशी होता नाही, पण आवाज आला त्यावेळेस मला जाणवलं की हा वेगळा आवाज आहे. म्हणजे तो बिबट्याचाच होता ना 100%. म्हणजे थोडं घाबरतात किंवा भीती वाटेल म्हणून तुम्ही बोलले नाही. म्हणजे आपल्याकडून बिबट्या होता शेजारी. मग ते कारण काय असेल त्याचं ओरडायचं? कारण बिबट्या हा प्राणी सहसा ओरडत नाही. त्याला भूक बी काहीतरी लागली असेल, बरं, तू काहीतरी भेटलं नसेल, हा आवाज करत असेल, दुसरे जनावर असेल तर उठून पळतं ना, बरोबर. चावून बसतो. पण मगाशी मी थोडंसं रेकॉर्ड केला तो आवाज, पण कितपर्यंत आला हे माहित नाही. तो एकदम असा सहज आला चालता चालता. आणि म्हणजे असं कोणतं प्राणी आवाज काढत नाही आणि एवढा स्ट्रॉंग हार्ड आवाज होता त्याचा. तुम्ही असे आवाज सारखे ऐकत असाल बिबट्यांचे? रात्रीचं माझ्या घरापाशी होतं. घरापाशी घरापाशी म्हणजे काल रात्री तुम्हाला काय आता सवय झालेली आहे बिबट्यांची? 9 वाजता मी बाहेर पडलो हा गाई बघायला. हा जोरात एकदम आवाज झाला, गाई पळत झाल्या. गडबड आहे. जोरात म्हणजे काल हा, पण same. असाच आवाज होता का? काल पण ओरडतच होता तो. अरे बापरे. नाही नाही, आता पण तसाच आवाज होता. मग हा एकच बिबट्या आहे की अजून जास्त असतील? दोन. बरोबर. कारण की मागच्याच पण तोरणा किल्ल्यावर व्हिडिओ भरपूर लोकांनी बघितला तो. काय 15 तो मुक्कामालाच होता वरती. अरे बा, ओरण्यावर हा गडावरती त्याला मुक्काम करून असं खायला काय भेटणार आहे? नाही रे, वरती गेला म्हणायला पण नाही, तिकडे खाली उतरलेलं दाखवते जाते. हा, तिकडे दाखवते. आपल्या अजून जर माचीकडनं हा झुंजर माझी ती इथे घुसला होता. घ्या. दादांनी खिंडी पासून घेतले. चला आता दादांचं चढाने आणलं ओझं हलकं. हे विशेष. आणि जरा थोडस आम्ही एकमेकांना शिफ्ट करतच पुढे चाललोय. चला, ओझं प्रत्येकाने आता हलकं केलंय. बऱ्याच वेळ मंडळी दादा आणि हे सर डोक्यावर घेऊन चालत होते. आता नवीन दोघांनी ते ओझं घेतलंय. समोर बघतोय आपण सगळा जंगल परिसर आहे आणि डोक्यावरचं ओझं हे पडल्याशिवाय परिस्थितीची जाणीव होत नाही. कारण की खिंडीपासून दादांनी बऱ्याच वेळ हे डोक्यावर वजन आणलेलं आहे. त्यावेळेस आम्ही सहज चालत, असं किती वजन असेल याची जाणीव नव्हती. मी तर सपाटीला डोक्यावर वजन घेतलेलं आहे तरी मला हे जड जाणवतंय. आत्ता आपण बऱ्यापैकी त्या ढेबे बाबांच्या घरापाशी पोचतोय. प्रवास हा बघितला आपण, चारही बाजूने बघा तुम्ही, एकदम घनदाट जंगल आहे. म्हणजे हे किती डोंगरदऱ्यात आणि जंगलात हे बाबा राहत आहेत याची आपल्याला जाणीव होतीये. ढेबे बाबा आहेत की नाही माहीत नाही,
त्यांच्याकडे संपर्काचं साधन दुसरं कोणच नाहीये. आता आपण पोहोचल्यावर असं पण असेल की हे ते कुठेतरी जंगलामध्ये कामानिमित्त गेलेत. आपण तिथं गेल्यावर पण जाऊयात आणि तिथे थांबूयात. हे काम पूर्ण झाल्याशिवाय आज तिथून निघायचंच नाही असं मीही ठरवलेलं आहे. या घनदाट जंगलातील रानवाट तुडवत अखेरीस आम्ही बाबांच्या घरापर्यंत पोहोचलो. बाबा घरात आहेत की नाही माहित नाही, तरी पण आम्ही तिथे जायचं. बाबा जर तिथे सापडले नाही तर थांबायचं किंवा त्यांना शोधण्याचा प्रयत्न करायचा, हा निश्चय घेऊन आम्ही तिथपर्यंत पोहोचलो. आणि अक्षरशः पुढे डोळ्यासमोर बाबा दारामध्ये बसलेले आम्हाला सापडले. आहे का बाबा? आहेत का बाबा? असतील. पावसामुळे बाबा शक्यतो जायचे नाहीत. बघू, नसतील तर आपण मग इथे शोधू, त्यांना आवाज देऊ. आहेस का? बरं झालं. आलोय भेटायला. तुम्हाला ओळखलं का? बाबा काय करताय? दाढी करताय का बाबा तुम्ही? अरे वा वा, बघू. हा, चांगले दिसताय तुम्ही. ओळखलं का? मागं आलो होतो. आहे माहिती. कशी तब्येत? काय तशीच आहे. दाढी करताय? हो. ब्लेड बीट नवीन वापरताय ना? नाही जुनच हे का हो? आणलं नाही. हा, मला लक्षात नाही. आणलं असतं ना. बसा. काय नको. पुढच्या वेळेस आणतो नक्की. नाही जे बघू, जुन्या पद्धतीने बाबा मस्त दारात बसून दाढी करतायत. हा बाबा, आज जरा मस्त वाटतंय बरं का. तब्येत चांगली दिसते तुमची. लक्ष्मण दादा करून देतील व्यवस्थित. लक्ष्मण दादा दाढी करून देतात बाबांची. यांना पाणी दे पहिलं. राहू दे पाण्याचं. काय नाही आज तू गावलाच आहे मग तू हे. आम्ही म्हणलं भेटताय नाही भेटताय. दाढी ठेवायची की मस्त. या जंगलात एकटा वाघ फिरतो, वाघाला सिंहाला कशी दाढी असती, ठेवायची की. आहे की नाही? जंगलाचे वाघ आहे ना तुम्ही. अशी रुबाबात मिशी पाहिजे एकदम. दुगासून झाला. हात धु पहिले. आज बाबा तरतरीत वाटतात मला. तोंड धुवा. परवा त्या माझ्या शिमग्याच्या टायमात त्या आजी मावने खाले का? हा, ते आम्ही मागं आलतो हा, तेव्हा. त्या टायमाच्या हा. ते शेला आकडावला, त्याला आकडावला, त्या दाकडावला, ते ते मारलंय गावला. अरे हा, ते मऊ अंगावर आल्यामुळे तुम्ही पळत होता का? पळत होतो. हा, त्याच्यामुळे ते हा, अजून बरं नाही झालं ते. कशाला झोपायचं खाली जमिनीवर? नाही जो पाय म्हणलं जास्ती फोडून काय. इथून पुढं एक लक्षात ठेवायचं, आगी मऊ अंगावर धावून आलं तर डोकं खाली जमिनीवर करायचं आणि असंच झोपायचं, हालायचं नाही अजिबात. एक माशी चावत नाही, हे कायम लक्षात ठेवा. कारण की त्यावेळेस तुम्ही पळालात ना, हलती गोष्ट लगेच ते अंगावर धावून जातात, हलत्या गोष्टी. हा, त्यामुळे इथून पुढं लक्षात ठेवा कायम. अहो मी हे बना इतका पळत गेलो खाली पाटाने. हा, आज दाढी का केली पण? आम्ही येणारे म्हणून केली का? आपली वाढली होती, हा, म्हणलं करायची. आता मस्त असं दाढी मिशी करून असं मस्त मिशी फिरून एकदा दाखवा. अशी फिरून अशी मिशी, असा मिशी फिरून असं मस्त. आणि वाघासारखं या जंगलात वावरायचंय. हा बघा आता कसं एकदम भारी. आता हा, ताकद कशी नाही? ताकद आहे की. अजूनही ताकद आहे, शेवटपर्यंत ताकद आहे. दुरी जळते म्हणून किंवा जळत नाही. हा, कसला रे. बघा पहिलं काळ कशाशी वेगळं. रुबाबात मिशी वाटते का नाही बघा. नाही ते तर आहेच. अहो पहिले मिशीचं का आकडं काळ्या होत्या तेव्हा कानात होतं, कानापर्यंत. कानापर्यंत एवढी लांब मिशी ठेवली ती. हा त्यावेळेस आपण भेटलो असतो ना, तर त्यावेळेस फोटो असा काढून ठेवला असतो, तुम्हाला फ्रेम करून दिले हा असते. बरोबर. लाकडं भरली का? भरले. कुठं? ठीक आहे. लाकडं किती आहे का जागात मध्ये? आहे भरपूर आहे. 2-3 महिने आता हा. बघायचंच नाही. आणि पावसाळ्यात पावसाळ्यात तीच जाळायची. पाणी जात नाही ना आतमध्ये? पाणी नाही जात. हा, पाणी नाही जात. गळतंय का आता घर वगैरे कुठनं? घर उगाच तुला खालनं कोपऱ्याने गळते. ही दुसरी एक ताडपत्री. आता नाही, आता एक आपण खोलायचं. ताडपत्री आणली. हो का? दिसतोय सगळा. हा, तिकडं हो का, हे साहेब दिसत का? कामटे साहेब आहेत. हो काही हा. त्यांनी ताडपत्री आणली बघा. हे पुण्यावरून आलेले आहेत कामटे सर. बघा. त्यांनी ताडपत्री घेऊन आले तुमच्यासाठी. आणि त्यांचा वाढदिवस आहे आज. वाढदिवसासाठी स्पेशल तुमच्यासाठी ती मदत घेऊन आलेत. ते द्या.
नाही ते सरांना देऊ. किराणा आणलाय तुमच्यासाठी आम्ही. किराणा आणलाय सर. द्या, तुमचा वाढदिवस आहे आज, तुमच्या हस्ते सगळं होतं. मेहनत म्हणली काय नाही नाही, हो का, काय फरक पडतो. आतमध्ये ठेवा. आतमध्ये डायरेक्ट ठेवा. तुम्हाला 4-5 महिने टेन्शन नाही. एवढा किराणा आहे, व्यवस्थित जेवण बनवून खायचं. आता काळजीच नाही कसली तुम्हाला. आणि फिरू नका जास्त कुठे बी. आणि पावसाळ्यात कुठे जायचं नाही अजिबात. पावसाचं नाही एवढं जर आता जाऊ ना कुठं, आणि काय लागलं तर बघा, आता सकाळचं उठून खायचं एक बिस्किट. आई 2 पुढे आणले. मोर सर मागे नाही. शेवटचं कधी नटलं होतं असं? होय बाबा, शेवटचं कधी नटलं होतं असं? शेवटचं नाही, पहिलं रेकॉर्ड ही पहिलीच वेळ. नाही पहिलं पहिला आधी भरपूर वेळा. हा. पण असं किती वर्षांनी? आज मी 40 वर्षांनी. अरे बापरे. 50-60 वर्षांनी आता. अरे बापरे. आता वय किती झालं तुमचं? 80 80च्या वर गेला तुम्ही. पुढंच की. पुढं होईल. कुणाला कळलंच नाही पाहिजे हे कोण आहे ना आलंय नक्की वरनं. ढेबे बाबाच हे कळलं नाही पाहिजे. जरा ही चप्पल घाला आता, बघा बसती का. घाला चप्पल. हा. बसली अंदाजे आणली त्या. किती नंबर आहे तो? 7-8 9 नंबर. नव्हे. आता कसं रुबाबातच. आता मिशी रुबाबात फिरून दाखवता टोपी घातल्यावर. नवीन नवरदेवा इकडे बघून हा मस्त. बाबा नवीन भांडी घ्यायची असं, त्याच्यात भात बनवायचा. तुम्हाला जेवणापासून सगळं याच्यात करायचं. आणि राग घेऊन तरी साबण नाही भेटला उद्या आहे ना. साबण नाही भेटला. नाही भांड्याचं साबण आपण सगळं आणलंय. भांड्याच्या साबणापासून कपड्याच्या साबणापासून साबण आहे, अंगाचा साबण आहे, सगळं त्या पिशवीत आहे. सगळं आणलंय. आणि या कोपरी पण आहे, ती कोपरी आता घालायची नाही, ती ठेवायची. तुझी आहे ती टाकू नको. बरं ही आता घालायची. 2 कोपरे आहेत, 2 चड्डे आहेत. चांगलंच घालायचं. मरता घालायचं 4 तुझं. असं तू कधी पण भेटला नसतंस. तुला असं कोणी केलं असतं का? आम्ही तरी नसतं केलं. तुला एकदा तुला फोटो कधी पण तू बोलणार आहेस माणसं. ती कुणी आलं तरी म्हणणार की ते बाबा ढेबे बाबा होते ते वारले. काय दिसणार आहे? पण त्यांच्याकडे व्हिडिओ आता पण आहे. आणि तो तुला मेला तरी चंद्र सूर्य येतेपर्यंत दिसणार. असे बाबांना हे रुपये आले नसते. बाबांचे मुलं भेटलेत. तुला कसं कधी जास्त अडचण आली माझ्याकडे ये, मी त्यांना आपण फोन करू की ही वस्तू नाही. असं इथं जायचं तिथं जायचं का? पायनी साईडला पडलं मेलं कोण बघणार आहे का? काही तुम्हाला काही अडचण येऊ द्या, ती मला सांग. दादांना सांगा, आम्ही इथं पोचती करू. ती ठेवा, सगळं ठेवून टाका आतमध्ये. व्यवस्थित ठेवा. घेऊ आपण ताडपत्री टाकायला घेऊ. पाणी पडून हे पिसलं ना ते बेकार डाग पडणार. हे या डोंगर दऱ्यात आणि सह्याद्रीच्या रानवाटांमध्ये फिरताना या सह्याद्रीच्या कुशीमध्ये बरीच घरे राहतात. या घरांपर्यंत बऱ्याच सुविधा पोहोचत नाहीत. असंच आम्ही 3-4 महिन्यांपूर्वी बाबांचा व्हिडिओ केला होता. त्यावेळेस बाबा आजारी होते. आपण हे घर आहे, इथे आतमध्ये बाबा बसलेले होते. त्यावेळेस बाबांची कंडिशन तशी खूप खराब होती, आजारी होते, थकवाही चेहऱ्यावर जाणवत होता. त्यानंतर बाबांना काही मदत करायची का या हिशोबाने बऱ्याच वेळानंतर यायचं ठरवलं होतं. ते नियोजन बरोबर प्लॅनशीर झालेलं आहे. आणि अशाच वेळेस बऱ्याच जणांनी आम्हाला मदत कशी करावी यासाठी आव्हानही केलं होतं. आम्ही त्याला प्रतिसादही मिळाला. त्याप्रमाणे कामटे सर आहेत, त्यांनी या घरावर टाकण्यासाठी ताडपत्री, नंतर हे जे बाबांचं रूप बघतोय ते कपडे, हे सगळं त्यांनी पुरवलेलं आहे. एकदम उत्तम आनंदही वाटतोय हे बाबांचं रूप बघताना. आज बाबा चप्पल पासून सगळ्या व्यवस्थित कंडिशन मध्ये आहेत. आणि इथला पाऊस जर बघितला आपण तो तुफान वादळी पाऊस असतो. म्हणजे थोडक्यात तुम्हाला जवळच एक 5 फुटावरचं सुद्धा दिसणार नाही इतकं घनदाट दुःखही असतं. अशा परिस्थितीत घरातून बाहेर पडणंही अवघड असतं. तर त्या काळात प्रत्येक घरांमध्ये बाजार भरला जातो की 3-4 महिने कुठं बाहेर जाता नाही पडलं पाहिजे. याला आगोटीचा बाजार म्हणतात इकडच्या भाषेमध्ये. तर तो आगोटीचा बाजार आज यांना करून दिलेला आहे की बाबांना 4-5 महिने तरी, किमान 3-4 महिने तरी कुठेही जायची गरज पडणार नाही, इतका हा किराणा दिलेला आहे. त्यामुळे बाबा तुम्ही आता मस्त जेवण करून राहायचंय.
आणि मला तरी हे बाबांचं आजचं रूप बघून म्हणजे थोडक्यात मी एका कोपऱ्यामध्ये जुना व्हिडिओ टाकतोय तर तोही बघा, त्यावेळेचं रूप आणि आताचं रूप खरंच एकदम रुबाबदार आहेत. म्हणजे या सह्याद्रीचे खरे शोभणारे वाघच म्हणावं लागेल. आज असं मस्त मिशीवर ताव टाकून येतात आज बाबा. एकदा बाबा मिशीवर हा फिरवा एकदा, असं जरा एकदम भारी वाटतंय आज बाबांकडे बघून. आता पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत, कधीही पाऊस धोधो कोसळू शकतो. त्यामुळे आम्ही वेळेचं भान ठेवून लवकर आता बाबांच्या घरावरती ताडपत्री टाकूयात, म्हणजे पावसाच्या आतमध्ये सुरू करू. आता ताडपत्री ही टाकणार आहे. अगोदर आपल्याला काय करायचं ते कौलं उचलायच्यात. ही पहिली ताडपत्री आपण तशीच ठेवणार आहे, त्याच्यावर अजून एक ताडपत्री. आता ही ताडपत्री टाकण्याची काय गरज आहे तर ते घरामध्ये आल्यावर कळतंय. खूपच कमी जागा आहे. बाबांनी आधाराला कोंबडा पण पाळलेला दिसतोय इथे, आणि हे जे बघतोय आपण याच्यातून पाऊस येऊ शकतो. बाबांनी इकडे जेवणासाठी जे काही लाकडं लागतील ती आणून ठेवलेत. बाबा इथं जेवण बनवतात. आता बघितलं आपण तर बघितलं कुठेही पाऊस येणार नाही याची दक्षता घेण्यासाठी आपण आता ताडपत्री टाकूयात. म्हणजे थोडक्यात आता ताडपत्री टाकली तर यांना या पावसाळ्याचं काहीच टेन्शन नाहीये. पाऊस येऊ द्या, या तोरणगडाच्या जंगलात धो पाऊस कोसळतो. आता कितीही तुफान पाऊस येऊ द्या पुढचे 4 महिने, बाबांना कसलीच काळजी नाही. इतका जाड ताड. बाबा इकडे बघा, पाऊस येईल का आता? नाही आता अजिबात पण येणार नाही ना? आता गेलं का टेन्शन? आता टाकाटक एकदम आता हालणार नाही कागद. किती वारे येऊ द्या. तुम्ही फक्त आता व्यवस्थित राहा. सगळं सामान सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत. बाहेर अजिबात पाऊस काळाचं भटकायचं नाही. निवांत आपलं घरात राहायचं. आता तुम्हाला बाबा कुठं जायची गरज आहे का? तुम्हाला किराणा आणायचा आहे का? पावसाचं बाहेर जाऊ नका. हा मस्त आपलं राहायचं. आणि काय किल्ल्यावर पण जाऊ नका विकायला. किल्ल्यावर विकाय कशाला जाता? तुम्हाला 4 पैसे मिळावे म्हणून. 4 पैसे मिळले की काय करता तुम्ही? किराणा वगैरे पोटासाठी घेऊन येत आहे. ते सगळ्या गोष्टी आम्ही आणल्यात. आता 4 महिने फक्त आराम करा. काय लागलं तर परत येऊ आम्ही. हा आता बिलकुल कुठं भटकायचं. आणि टोपल्या विणता का तुम्ही अजून पण? आम्ही गेल्यानंतर किती विणल्या? 2-4 काढले होते. 2-4 काढल्या तर. आता उद्यासाठी विकले बनवलेत का टोपल्या? आता नाही. आता मला टोपली बनवून देणार नाही? देऊ की. मला तुमची आठवण म्हणून एक टोपली घरी नेऊन ठेवायची. बरोबर. सूप देणार की टोपली देणार? सूप नाही येत ना. सूप नाही, टोपली बनवून द्यायची. मी लय मोठी नाही, एकदम बारकी बनवायची. मला तुमची आठवण म्हणून ती टोपली घरी वापरणार आहे मी. बरोबर. पुढच्या वेळेस आलो की मी ठेवतो काढून. हा. काही महिन्यांपूर्वी असंच आपण या ठिकाणीच बाबांशी बसलो होतो आणि गप्पा मारत होतो. त्यावेळेस घराची परिस्थिती वेगळी होती, बाबांची परिस्थिती वेगळी होती. पण आज घराचं आणि बाबांचं दोघांचं रूप पालटलेलं आहे. आपल्याकडून जेवढं शक्य होईल तेवढे आज आपण मदत केली. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या कमेंट्स होतात, दादा आम्ही कशी मदत करू, बाबा कुठं भेटतील, बाबांना कसं भेटू. तर आमचं प्रत्येकाला तळमळीने हेच सांगणं आहे की कुठलीही मदत आम्हाला आमच्या वैयक्तिक खात्यावर नकोय. त्यातून गैरसमज हे खूप निर्माण होतात मोठ्या प्रमाणावर. त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी भुतोंडे खिंडीतून मळलेली पायवाट आहे तशी त्या पायवाटेने चालत यायचं. पायवाट कुठंच सोडायची नाही. बरोबर तुम्हाला समोर तोरण्याच्या माचीच्या खाली, बुदला माचीच्या खाली बाबांचं घर दिसेल. आणि ज्यांना ही वाट अवघड वाटते, पाऊस काळे आता वाट थोडी निमुळतीये, घसरड्या वाट आहेत, त्यांनी येण्याची गरज नाहीये. दर शुक्रवारी बाबा वेल्ल्याच्या बाजारात असतात. वेल्ल्याच्या बाजारात कुठं असतात ते आपण बाबांना विचारू. तुम्ही तिथं वेल्ल्याच्या बाजारात बाबांची भेट घेऊ शकता. बाबा वेल्ल्याच्या बाजारात कुठं असतं सांगा? पारावर बसता. पार कुठे आहे तो? तो मध्ये देवळाच्या फोड्यात आहे. देव म्हणजे महाराष्ट्र बँकेपाशी सरकारी दवाखान्याकडे नाही पुढे रस्ता आलाय हा हा तिथं. तिथं पाठीवर. त्या पाट्यावर ना? दर शुक्रवारची तुम्ही असता. म्हणजे एखाद्या वेळेला नाही बी जात. पण असता शक्यतो. तुम्हाला जर टोपल्या, कुणाला सगळ्यांना टोपल्या पाहिजे असतील, काय पाहिजे असतील, तुम्हाला बाबांपर्यंत मदत पोहोचवायची असेल तर हा बाबांचा चेहरा लक्षात ठेवा. आणि नक्की त्या वेल्ल्याच्या बाजारात तुम्ही गेलात तर तिथं पारावर म्हणजे ती खून ते पारावरच म्हणायचं का? पारावर विचारलं तर कोणी पण सांगू शकतं. हा, मग तुम्ही तिथं गेलात तर नक्की तिथे जा आणि बाबांना मदत करा. आता बाबांचा चेहरा व्हिडिओच्या रूपातून तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं तर आहेच. आणि बाबांकडून टोपल्या तुम्ही जर सगळ्यांनी घेतल्या तर खरंच उत्तम राहील, कारण की त्यातून बाबांना उदरनिर्वाहही मिळेल. ही ताडपत्री आत्ता टाकायचं काम बऱ्यापैकी होत आलेलं आहे.
ताडपत्री टाकणं हे मोठं आव्हान होतं. याचं कारण सांगतो तुम्हाला, की बरीच कामं ही वाटतात आपल्याला की सहज काय ताडपत्री टाकली काम होईल, पण हे आतमधले जे लाकूड बघतो ना, वाशे वगैरे सगळे खराब झालेले आहेत. म्हणजे थोडक्यात ही जर ताडपत्री टाकायला गेलो आपण तर ही तुटून खाली यायची भीती, म्हणजे आपल्याला याच्या वरही उभं राहता येत नाही. अशा परिस्थितीत ही ताडपत्री टाकायचं काम उत्तम झालेलं आहे खरंच. आणि ज्यावेळेस असं समाधान कधी वाटतं माहिती आहे का, की अशा लोकांपर्यंत आपण पोचतो जिथे कोणी पोचू शकत नाही. आणि ही अशी माणसं ही खरंच सह्याद्रीची भोळी बाबडी माणसे. तुम्ही इथे कधी या, तुम्हाला आपुलकी प्रेम या गोष्टी मिळणारच. तुम्ही शहरात गेलात तर तुम्हाला चहा किंवा पाण्याचा एक घोट भेटणार नाही, पण इथे आले तर माझा स्वतःचा अनुभव आहे. बाबा इथे असे बसले होते, बाबा आजारी होते, तरी बाबांचा एक शब्द होता पहिला, या या मी चहा ठेवतो, भात घालतो. ही अशी आपुलकीचे शब्द तुम्हाला फक्त ग्रामीण भागातच मिळतील. 3-4 महिन्यांपूर्वी केलेला एक निश्चय आज अखेरीस आमचा पूर्ण झाला. पावसाळ्याच्या तोंडावर बाबांच्या घरावर ताडपत्री टाकायची, त्यांना नव्या कपड्यांमध्ये पाहायचं आणि 4-5 महिने पुरेल इतका किराणा त्यांच्या घरात द्यायचा. हे आम्ही ठरवलेला निश्चय आज पूर्ण झाला, त्यामुळे माझं मन नक्कीच समाधानी होतं. आता आपण आलोय म्हणजे थोडक्यात 3-4 महिन्यापूर्वीचे बाबा आणि आजचे बाबा, असं मनाला एकदम समाधान वाटते. आणि हे समाधान मिळण्यासाठी अशा घरांपर्यंत आम्ही पोहोचतो. आम्हाला खूप समाधान वाटतं. म्हणजे मी आज जर घरी गेलो ना, जो काही आनंद असेल, जे काही माझ्या मनाचं समाधान असेल, निश्चितच मी आज खूप काहीतरी केलंय याचा आनंद घेऊन मी आज झोपणार आहे. आणि जे काय आहे ते माझं स्वर्गाहून वेगळाच अनुभव आहे, मी शब्दातही सांगू शकत नाही. म्हणजे बाबांचं जे रूप बघतोय ना आज, एकदम असं डोळे माझे भरून पण आलेत आणि आनंद थोडक्यात मी शब्दातही वर्णन करू शकत नाही. बाबा कसं वाटतं तुम्हाला आज? बरोबर. तुम्हाला वाटलं होतं का आम्ही परत येऊ भेटायला तुम्हाला? नाही मी वाटलं होतं, का होतं तुम्हाला ते? आठवतंय का, तुम्ही तिथं बसला होता, मी आलो आणि तुम्हाला जाताना सांगितलं होतं की बाबा मी पुढच्या वेळेस चांगली आम्ही तुम्हाला नक्की मदत करायला. तुम्हाला असं वाटलं होतं का? मी म्हणलं तर म्हणलो होतो, पण असं वाटलं का इथे? वाटलं होतं तर वाटलं होतं ना? वाटलं. खात्री होती ना? हा. हा. आणि तुम्हाला असं वाटतं का की अजून कोणी तुम्हाला अशी काही मदत करावी? तसं काय नाही, आता ज्याच्या तरी घरी- पण एखाद्याने तुम्हाला जर समजा तुम्हाला इथं डायरेक्ट किराणा आणून दिला, म्हणजे किल्ल्यावर जे जाणारी लोक आहेत त्यांनी जर तुम्हाला काही साहित्य आणून दिलं तर तुम्हाला चालेल का? चालेल. काय होतं, असे व्हिडिओ बघितले की लोक तुमच्यापर्यंत येतील, तुम्हाला काही ना काहीतरी मदत करतील, बरोबर. पण तुम्ही टोपल्या जरा जास्त, टोपल्या विनायचं कधी बंद नाही करायचा. माणसाच्या अंगात जी कला आहे, हा हा लक्षात ठेवा, माणसाचं जीवन हे कलेवर चालतं, बरोबर बरोबर ना? बरोबर. माणसाचं जीवन पोट भरण्याचं साधन ही कला आहे, आणि ही कला प्रत्येकाकडे नसते. बरोबर. मी आलो त्यावेळेस तुम्ही टोपल्या विणत होता, बरोबर? हा, बरोबर. ह्या कधीच बंद करायच्या नाहीत, कारण की ती तुमची कला आहे आणि ती जोपासा तुम्ही. बरोबर. आता आम्ही काय जाणार आहे परत, आम्ही तुमच्याकडे कायम असं लक्ष टाकणार आहे, भेटायला येणार आहे तुम्हाला, बरोबर. आणि पुढच्या वेळेस आलो ना तर आम्ही जेवण करायला येणार आहे. बरं, चालेल. आम्हाला जेवण बनवून खायला घालणार ना? हा हा, एकदम भारी. ज्या वेळेस युनिटी तयार होते, ग्रुप तयार होतो, त्यावेळेस प्रत्येक काम सोपं वाटतं. पहिला व्हिडिओ केला होता त्यावेळेस मी या बाबांना मदत करू शकतो का, आम्ही दोघेच होतो, मदत करू शकतो का किंवा कशी मदत करावी, असे बऱ्याच अडचणी समोर होत्या. त्यातून हळूहळू मार्ग सापडत गेले. आम्ही कामटे सरांचा संपर्क झाला. कामटे सर स्वतः म्हणले मी ताडपत्री, कपडे सगळी व्यवस्था करतो. त्यानंतर निशांत सराने मी किराणा आणि इतर साहित्याची व्यवस्था करतो अशी पर्याय काढला. आणि नुकताच 1-2 आठवड्यापूर्वी आम्ही ढेबे दादा आहेत, लक्ष्मण ढेबे दादा, यांच्या घरचा व्हिडिओ केला होता. तिथं आमची सहज चर्चा झाली की आम्हाला त्या ढेबे बाबा आहेत, एकटे राहतात, त्यांना मदत करायची. तर ते म्हणले की त्यांना मदत करताना मी स्वतः तिथं येणारच आणि त्यांच्या मदतीसाठी मला हक्काने बोलवायचं. त्यामुळे तेही धावून आले. त्यामुळं आज हे अशक्य काम शक्य झालं. आणि मी खास करून सुनील कामटे सरांचे आभार मानतो की आज त्यांनी एवढी मोठी मोलाची मदत करून, म्हणजे थोडक्यात या व्हिडिओ रूपातून पाहून त्यांनी, आणि कामटे सर सुद्धा बाबांना अगोदर भेटले होते, त्याच वेळेस त्यांनी त्यांचा फोटोही काढला होता आणि त्यांनी त्याच वेळेस ठरवलं होतं की मी या बाबांसाठी कपडे आणील, आणि आज त्यांनी सत्यातही उतरवलेलं आहे. तर अशीच युनिटी आपण कायम जर एकत्र केली तर आपण बऱ्याच ठिकाणी मदत करू शकतो. त्यामुळं आत्ता मी परतीचा प्रवास सुरू करतोय. आत्ता बघितलं आपण बाबांना भेटलेला आहे. मागचा व्हिडिओ होता तो आजींचा होता. आजींचा व्हिडिओ केल्यानंतर परतीचा प्रवास करताना माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी होतं. याचं कारण होतं की आजींची परिस्थिती खूपच हलाखीची होती आणि ती पाहत नव्हती. आणि आजचा व्हिडिओ करताना एक मनाचं समाधान आहे, गालावर हसू आहे. याचं कारण आहे की बाबांचं जे काही रूप बदललं ते आम्हाला आनंद मिळालेला आहे. आणि हा आनंद
आणि हे हास्य सगळं घेऊन आम्ही आता इथून आनंदाने परतीचा प्रवास सुरू करतोय. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हा चॅनल अवश्य लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. नुसता व्हिडिओ पाहू नका, तो सबस्क्राईब सुद्धा करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत यासाठी शेअर करा की असे व्हिडिओ बघून इथपर्यंत लोक येतील किंवा ज्यांना मदत करायची इच्छा आहे ते इथपर्यंत पोहोचतील. तर चला मग भेटू परत नेक्स्ट ठिकाणी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.